आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. भाजपने उमेदवारी न दिल्यास आत्मदहन अटळ, धनश्री तोडकर. उमेदवारी डावलण्यात येण्यामागे नक्की कारण काय? कार्यकर्ते चिंतित. आर्थिक परिस्थिती नाही या कारणामुळे पक्ष मला तिकीट नाकारत आहे. मी पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असल्याने पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. तिकीट न मिळाल्याने माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने उद्या मंगळवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा भाजपच्या कोल्हापूर महानगरच्या सरचिटणीस धनश्री सचिन तोडकर आज दिला आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ. युवराज मोरे. उमेदवारी पक्षाकडून नाकारण्यात आली आहे, कशा नेमका होण्यात आणि तुम्ही आत्मदहनाचा देखील इशारा दिला, काय सांगशील? पक्षाला खरं म्हणलं तर खऱ्या कार्यकर्त्याची आणि ग्राउंडला जो कार्यकर्ता काम करतो त्याची खरंच पक्षाला कदर नाही आहे. पक्षाचं काम आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन कमळ पोचवणे आणि पक्ष 11th आवर्सला कोणतरी आणून पक्षाचा जो पक्षाला कधीही पक्षाचं ज्यानं कधी कामही केलेलं नाही अशा लोकांना पक्ष उमेदवार देतो आहे. म्हणूनच पक्षाची पक्षाला एक विनंती आणि नाराज आहे. जो खरा कार्यकर्ता आहे त्यालाच खरं पक्षाने न्याय दिला पाहिजे, ही एक पक्षाला माझी विनंती आहे. निष्ठावंतांना डावलून निष्ठावंतांचा फक्त प्रचारासाठी हा वापर केला जातो आणि बाकी तिकिटासाठी फक्त मग उपऱ्यांना संधी दिली असं म्हणायचं. होय, बरोबर आहे, तेच तर आहे. तुम्ही आता आत्मदहनाचा इशारा दिलाय, काय नेमकं उद्या पुढचं पाऊल असणार आहे तुमचं? आत्मदहन मी करणारच. काय भाजप कार्यालयासमोर जाऊन वरिष्ठांशी वगैरे काय चर्चा झाली? तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न झालाय कोणाचा? नाही आलेलं कोणीच. कोण झालं? इतके दिवस तुम्ही तयारी करत होता, मात्र तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलं होतं पक्षाकडून? नाही, उमेदवारी मिळेल, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही सर्वेत या. पण आम्ही प्रत्येक घराघरात कमळ पोचवलेलं आहे. आत्ताच नाही, 12 वर्षापासून आम्ही कमळचा प्रचार करतो आहे. बूथ लेवलचं काम करतो आहे, ग्राउंड लेवलचं काम करतो आहे. प्रत्येक घराघरात जाऊन माझा भारतीय जनता पक्षाचा अभिमान सांगतो आहे. माझ्या पक्षाचा मला अभिमान आहे. लोकांच्या मनात आमच्या इथं काँग्रेस होतं, काँग्रेसपासून मी भारतीय जनता पार्टीत भाजप पक्षाचं मी इथं संघटन केलेलं आहे, तरीही पक्ष मला डावलतं आहे. कोणाशी चर्चा झालेलीच नाही, तुम्ही असा इशारा देऊन सुद्धा फोन उचलत नाहीत, सांगत नाहीत. बरं, इवन तुम्हाला जर थांबायचं असेल तर आधी 2 महिने का थांबवलं नाही तुम्ही? नाही, थांबा. जे रेसमध्ये लोक आहेत त्यांनाच फक्त का तुम्ही सांगितलं नाही? फक्त आमचा वापर केला आहे पत्रक वाटण्यासाठी. प्रभागातील नागरिकांच्या म्हणून असं समजले होते की नारायण राणे साहेबांच्या आणि नितीश राणे साहेबांच्याकडून वरती तुमच्यासाठी शिफारस होऊन सुद्धा त्या फोनला सुद्धा पक्षाने डावललेलं 100%. सचिन साहेब असताना त्यांनी देखील पक्षाची कामं केलेली आहेत, मात्र त्यांच्या कामात देखील त्यांना काही चीज वाटत नाही का पक्षातल्या नेत्या? हो, माझ्या नवऱ्याची शोकसभा होती, तिथं सांगितले होते की धनश्रीताईंना आम्ही उमेदवारी गेली. तो शब्द कुठे गेला आता पक्षाचा? माझ्या मिस्टरनी मराठा आंदोलन केले, हिंदुत्ववादी संघटनाचं काम केले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी पक्षाचं काम केले. पण पक्षाला खरंच असं दिसून येतं की खऱ्या कार्यकर्त्याची गरज नाही आहे, पैसेवाले कार्यकर्त्याची गरज आहे फक्त पक्षाला. सामान्य माणसावरती अन्याय होतोय, हा अन्याय मला सहन होत नाही आणि खरंच उद्या मी निर्णय घेतलेला आहे आत्मदहन करणे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.